हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मितास किचनमध्ये. तर आज आपण बनवलेले आहेत रानभाज्या म्हणजेच कोड्डूची भाजी. पाहू शकता, आपण कोड्डूची भाजी आणली होती. त्याची पानं घ्यायची, चांगली चांगली जी चांगली पानं असतील तीच आपण तोडून घेतलेली आहेत. तुम्हाला ही भाजी पाहिजे तर रस्त्याच्या किनारीला बसतात आदिवासी लोक, त्यांच्याकडून घेऊ शकता. अशा प्रकारे आपण कट करून घेतलेले आहे. आता त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. मिरची घेतलेली आहे, लसूण, टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 1 चमच मीठ घेतलेला आहे, 1 चमच हळदी पावडर, अर्धा चमच जिरा पावडर, अर्धा चमच धनिया पावडर आणि अर्धा चमच गरम मसाला. 2 चमच वाटलेलं खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं आहे ते. 2 चमच तेल घेतलेलं आहे. आणि आता आपण भाजी चिरलेली आहे ती गरम पाण्यात उकळून घेणार आहोत. सर्व भाजी गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर चांगले आपण 1 ते 2 मिनिटं उकळून घेऊ. 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आता आपण भाजी एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता आपण बाउलमध्ये भाजी काढून घेतलेली आहे. पाहू शकता किती घाण निघालेलं आहे बघा. पाण्यामध्ये 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत. आता आपण धुवून झालेले अशा प्रकारे पिळून भाजी काढून घ्यायची. आता आपण एका कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण. 4 ते 5 पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. त्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. त्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. त्या टाकून चांगल्या मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत कांदा. कांदा पण चांगला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. 2 मीडियम साईजचे कांदे घेतले होते बारीक चिरून. पाहू शकता आता भरपूर पैकी नरम झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत टोमॅटो. 1 टोमॅटो घेतला होता, तो बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो पण चांगला नरम होईपर्यंत परतायचा आहे. आता पाहू शकता बऱ्यापैकी नरम झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत कोड्डूची भाजी. चांगले परतून मिक्स करून घ्यायची आहे. तुम्हाला ही माझी कोड्डूची भाजी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. तुम्ही एकदा नक्की घरी बनवा ही रेसिपी. आपण ही भाजी मिरचीवरच बनवणार आहोत, आपला पोली मसाला वापरणार नाही. आता मिक्स करून झालेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपले पावडर मसाले घेतलेले आहेत ते. चांगले मिक्स करून घेऊया. आता मिक्स करून झालेले आहे. आपण ओलं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. त्यासाठी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण, अद्रक टाकून चांगलं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता ते आपण वाटण भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, नाही आवडली असेल तर डिसलाईक करू शकता.
आता आपली भाजी मिक्स करून झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत थोडंसं पाणी, अर्धा कप एवढं टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आता आपण मिक्स करून घेतलेली आहे. अशीच भाजी आपण गॅस फास्ट ठेवून परतून घेणार आहोत 2 ते 3 मिनिटांसाठी. पाहू शकता आता मिक्स करून झालेली आहे आपली भाजी. आता आपण 4 ते 5 मिनिटांसाठी झाकण देऊन वाफेवर शिजवणार आहोत. आता आपण झाकण दिलेलं आहे, पाहू शकता. आता 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे. पाहू शकता बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे. आता तेलही सुटायला लागलेलं आहे भाजीला, पाहू शकता. एकदा तरी पावसाळ्यामध्ये ह्या रानभाज्या खायच्या, शरीरासाठी अतिशय चांगले असतात. पाहू शकता तयार आहे आता आपली भाजी. आता आपण गॅस बंद करून घेतलेले आहे. अशात माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता रेडी आहे भाजी प्लेटिंगसाठी. पाहू शकता किती भारी झालेली आहे भाजी. तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, भातासोबत खा, खरंच खूप छान लागते. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. बाय.